माझं नाव अनिल उमेनी निलेश वालकर. मी आता 4थीची विद्यार्थी आहे. माझ्या शाळेचं नाव PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन वसईराळ. मी तुम्हाला नाणींची हे गोष्ट सांगणार आहे. मोनू रस्त्याने जात होता. त्याला एक पिशवी मिळाली. त्याच्यात काय होतं बरं? मोनूने ते पिशवी उचलली आणि घरी घेऊन गेला. ते चालत घरी गेला आणि मग त्याने ती पिशवी उघडून बघितली त्याच्या आईने आणि त्याने. तर काय झालं बरं? त्याच्यातून खूप सारे नाणे आणि हिरे निघाले. त्याने आश्चर्य झाला, ही कोणाची पिशवी असेल? त्याच्या मनात खूप प्रश्न पडले आणि तो म्हणाला, ही पिशवी कोणाची तरी असेलच. पोलीस काकाकडे देऊन देऊया आपण ही पिशवी. पोलीस काका, ही पिशवी तुमची आहे का? पोलीस काका म्हणाले नाही आणि म्हणाले, ही पिशवी मला टाकीजवळ भेटलेली आहे. तर ही पिशवी तुमच्या जवळ नेऊन घ्या. माझी कंप्लेंट लिहून घ्या की ही पिशवी रस्त्याने पडून मिळाली मला. आणि मग त्याच्या मम्मी त्याला म्हणून त्याच्या मम्मीला सांगितलं, मम्मी ही पिशवी मला रस्त्याने सापडली होती. त्यात तुला माहित असेल तर मी ही पिशवी पोलीस काकाजवळ दिली. तर त्याची मम्मी म्हणे, काय दिल्ली, तू ना खूपच अनर्थ केला आहे. या पिशवीनं आपण काही पण नाही करू शकत होतं का? तर त्याची मम्मी खूप अशी पळून गेली. मग बसून गेली आणि त्याची मम्मी म्हणाली, तू तुझा दिमागच नाही चालत आणि तू खूपच गंदा आहे. माझा मुलगाच गंदा झाला तर. आणि मग त्याची मम्मी खूप लोभात पडली. खूप. मग पोलीस अंकलनी तेव्हा ढूंढलं. ते चिठ्ठी म्हणजे ते पोटलिकाने विजयाची होती. तर मोनूला पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं फोन करून आणि विजयाला पण फोन करून पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं आणि विजयाला म्हणलं, विजया मला हे पिशवीच्या टाक्या. मोनू म्हणाला, विजया दीदी हे पिशवी मला टाक्याजवळ मिळाली. मी शाळेतून येत होतो तेव्हा मला हे पिशवी टाकीजवळ मिळाली. तर विजय म्हणाली, धन्यवाद, तू ना माझी पिशवी पाहू लागली. तर हे पिशवी नसतीच माझ्या घरी खूपच तंगी झाली असती. कारण माझे पप्पा तुला माहीतच आहे बिमार आहे. त्याच्या कारण ही वाली पिशवी मला पाहिजेच होती. बरं झालं तू ना मला हे पिशवी ढूंढून दिली. तर धन्यवाद. या गोष्टीतून हे बोध मिळते, कधीही लालच करू नये आणि कधीही दुसऱ्यांची मदत करूया.